महर्षी दयानंद सरस्वती यांचे चरित्र व कामगिरी. सप्तम स्तबक पुढे चालू. कुसुम तिसरे. पुन्हा तोच हट्ट. चोहोकडून आलेल्या मित्रांनी स्वामीजींच्या भोवती एकच गर्दी केली. बराच वेळपर्यंत त्यांनी सर्वांकडे प्रेमयुक्त नजरेने पाहिले. ती दृष्टी, ती शेवटची दृष्टी अंतःकरण विदीर्ण करणारी होती. त्या दृष्टीने तेथे जमलेल्या मंडळींचे अंतःकरणात जे कालवा कालव आणि चिंता उत्पन्न केली, तिचे वर्णन करणे अशक्य आहे. स्वामीजींची मुद्रा व नेत्र यामध्ये इतके काही गांभीर्य दिसत होते की तसे तेज व गांभीर्य व्याख्यानाचे वेळी स्वामीजींच्या चेहऱ्यावर दिसत नसे. आता त्यांना सर्व जगाचे अंतःकरणात कायमचीच वसाहत करावयाची होती. त्यांचे भेटीस आलेल्या लोकांमध्ये एक पंजाबी तरुण ग्रस्तही होते. त्यांनी स्वामीजीविषयी इतके विद्वत्ता प्रचूर व उत्साहवर्धक उद्गार काढले की सर्वजण या तरुणाकडे एकसारखे बघतच राहिले. हे ग्रस्त पंजाब युनिव्हर्सिटीचे पदवीधर होते. फिलॉसॉफी हा त्यांचा आवडता विषय होता. त्यावर जी म्हणून उपलब्ध पुस्तके होती त्या सर्वांचे त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक सूक्ष्मपणे अध्ययन केले होते. सायन्सचे ते इतके भक्त होते की सन 1886 मध्ये त्या विषयात त्यांचा पहिला नंबर आला व त्यांनी त्यानंतर पुष्कळ कीर्ती मिळविली. पर्शियन, अरबी व संस्कृत या भाषेत ते पूर्ण निष्णात होते. पाश्चात्य तत्त्वज्ञान व आध्यात्मिक शास्त्रविषयक ग्रंथांची त्यांनी कितीतरी वेळा पारायणे केली असतील. रात्रंदिवस त्यांनी बहुविध वाङ्मय वाचावे व त्यावर खोल विचार करून तासाचे तास घालवावेत. तथापि इतके ज्ञान प्राप्त झाले असता मिल्ल, स्पेन्सर व हॅक्सले वगैरे तत्त्वज्ञानी महापुरुषांचा विद्यार्थी म्हणून मिरविण्यात त्यांना धन्यता वाटत असता त्यांना खरी चित्तशांती कशी ती हा वेळपर्यंत प्राप्ती झाली नव्हती. आपण इतके अध्ययन करून टिकाऊ शांती प्राप्त न होता मृगजलवत शांतीच आपणास का लाभावी ह्या विचाराने त्यांना खेद होत असे. परंतु हा खेद, ही तळमळ, हा गोंधळ स्वामी दयानंद महाराज व त्यांची दृष्टादृष्ट होताच सर्व लयास गेला. ऋषींची अंतिम दृष्टी त्यांच्या चित्ताशी संलग्न होताच यक्षिणीच्या कांडीप्रमाणे एकदम त्यांच्या चित्तवृत्तीत बदल होऊन शांतीचा झरा आपल्या अंतःकरणात उत्पन्न झाला की काय असे तत्क्षणीच त्यांना वाटले. ज्या दृष्टीमध्ये आस्तिकता, श्रद्धा, विश्वास, प्रेम व शांती ह्याचे पूर्ण मिलन झाले होते, अशी दृष्टी, अशी प्रभावोत्पादक दृष्टी त्या मृदू अंतःकरणावर कायमचा ठसा उद्भूत करणारी झाली. यात आश्चर्य ते काय? ज्या विद्येने, ज्ञानाने, शास्त्राने मनुष्याला इतके अप्रतिम सौख्य शांती प्राप्त होते, ते ज्ञान, ती शास्त्रे हस्तगत करण्याची अनिवार्य इच्छा त्या उत्साही आत्म्यात उत्पन्न झाली हे साहजिकच आहे. आयुष्यामध्ये तर शेकडो नास्तिकांना आस्तिक बनविलेच, पण मृत्यूशय्येवर असताना देखील ज्यांच्या फक्त नेत्र कटाक्षाने त्या कट्ट्या नास्तिकास आस्तिक बनविले आणि ज्यांनी आस्तिक बनून गुरूंचे योग्य स्मारक दयानंद अँग्लो वेदिक कॉलेज लाहोर येथे स्थापून ऋषी दयानंदांचे कार्य आजन्म चालविले व ज्यांनी आपले नाव आर्य समाजाचे इतिहासात अजरामर करून ठेविले, ते प्रिय वाचक हो, परमपूज्य पंडित गुरुदत्त विद्यार्थी M.A. हे होत. धन्य ती दृष्टी. अशा प्रकारे सर्वांकडे दृष्टी फेकल्यावर स्वामीजींनी सर्वांना समोरून निघून जाण्यास सांगितले. सर्व बाजूस सरल्यावर दारे, खिडक्या उघडण्याची स्वामीजींनी आज्ञा केली. जे त्यांनी इच्छिले ते पूर्ण करण्यात आले. त्यांनी दिवस, मिती, महिना वगैरे विषयी विचारिले. त्यांच्या प्रश्नास उत्तर मिळताच वेदमंत्राचा जप मोठमोठ्याने अत्यंत श्रद्धेने ते करू लागले.
संस्कृत व हिंदीमध्ये त्यांनी बराच वेळ प्रार्थना केली. त्यावेळी ते इतके एकाग्र झाले की जणू काय त्यांनी समाधीच लाविली होती. नेत्र उघडून प्रेमळ स्वराने व गंभीरतेने स्वामीजींनी पुढील शब्द उच्चारिले. हे महान दयाळू सर्व समर्थ प्रभू, आपली जी इच्छा आहे तीच माझीही आहे. आपली इच्छा पूर्ण हो. आपली लीला अगम्य आहे. आपण मला पुन्हा जेव्हा जन्मास घालाल तेव्हा ह्याच कर्मभूमीत ह्याच आर्यकुलात जन्मास घालून माझ्या हातून अपूर्ण राहिलेली आपली सेवा पूर्ण करून घ्या. हीच कळकळीची अति प्रार्थना आहे. अशी प्रेमळ वाक्ये उच्चारून प्रिय वाचक हो, पूर्ण आनंदाने, उत्साहाने, शांतीपूर्वक ईश्वराकडेच जणू एक वार नजर फेकून स्वामी दयानंद महाराज यांनी शेवटचाच उच्छ्वास सोडला. प्रिय वाचक वृंद, ज्या दिवशी भारतभूषण आर्य धर्माचा सौभाग्य तिलक, आज्ञाधारक पुत्र, विश्वासू प्रजापती, आदर्श आर्य नृपती, दयाशील पिता, प्रेमळ भ्राता, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांनी दुष्ट रावणाचे पारिपत्य करून माता सीतादेवी अयोध्येस परत आणली, ज्या दिवशी त्यांच्या राजनिष्ठ प्रजेने त्यांच्या सन्मानार्थ आनंद प्रदर्शित करण्यासाठी सर्व अयोध्या नगरीत दीपमालिकांचा लखलखाट केला होता, तोच चिरस्मरणीय धन्य दिवस आताही प्रभू रामचंद्रांचे देशबंधू जे आम्ही आर्य लोक ते अत्यंत उत्साहाने भक्तिभावाने प्रतिवर्षी अद्यापि पाळीत आहो. त्याचप्रमाणे शके 1805 आश्विन वद्य अमावस्या रोज मंगळवार ते दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे लोक सायंकाळी सडा संमार्जन करून रांगोळ्या घालण्याच्या धांदलीत आहेत. कोणी दिवे व बत्त्या लावित आहेत, तर कित्येक जण दारू काम सोडून धडाधड बार उडविण्याचा धडाका लावित आहेत. अशा त्या मंगळवारच्या संध्यासमयी अंधकरणावरील अज्ञानाची पुटे झाडून त्यावर सात्विक तत्वांचा, वेदामृत वाणीचा सडा संमार्जन करणारा, मतमतांतर रूपी दिवे बत्त्या यांचा प्रकाश मालवून वेदधर्म रवीचा प्रकाश पुनरपी भारतवर्षात प्रसृत करणारा, वाग्बाणांचा अखंड वर्षाव करून दांभिकता वगैरेचा भयंकर स्फोट करणारा वीर या जगातून दृश्य देहाने कायमचा नाहीसा झाला. दीपावली पुनरपी प्रतिवर्षी येईल, पण तो आत्मा आम्हास प्रतिवर्षी प्राप्त होईल काय? नाही, तो गेला. तो संस्कृत विद्येचा भानू, आर्य धर्म रवी, वेदभाष्याचा कवी, आर्य धर्माचा रक्षक, हिंदू समाजाचा तारक, कुरीतीचा संहारक, मतमतांतराचा मारक, विद्यावृद्धीचा पोषक, राष्ट्रीय शिक्षणाचा, गुरुकुलांचा जनक, मानव जातीचा हितचिंतक, शांततेचा भोक्ता, सनातन धर्माचा इंद्र, भारतभूमीचा आत्मा, अनाथांचा वाली, भगिनी वर्गाचा वकील, अस्पृश्यांचा सॉलिसिटर, मागासलेल्यांचा ॲडव्होकेट, ब्राह्मणांचा निष्पक्ष न्यायाधीश, मुक्या जनावरांचा प्लीडर आता पुन्हा म्हणून आमच्या अभागे नेत्रांस पाहावयास मिळणार नाही. महर्षी भगवान आनंद कंद श्री परिव्राजकाचार्य श्रीमद दयानंद सरस्वती महाराज गेले. आपणाला त्यांना परत आणता येत नाही. बंधू भगिनींनो, आपण ब्राह्मण ब्राह्मणेतर, आर्य अनार्य, वारकरी धारकरी, जहाल नेमस्त हे क्षणभंगूर भेदाभेद विसरून सर्वजण मिळून ऋषींचे मिशन, त्यांचा शुभ संकल्प, त्यांचे पवित्र कार्य तडीस नेण्यास झटूया. आपणा सर्वांस तो सर्व समर्थ सच्चिदानंद प्रभू सुबुद्धी अर्पण करून तिच्याद्वारे आपण सनातन धर्माचा शांतीध्वज पुन्हा एकदा भूमंडलावर फडकवून आध्यात्मिक स्वराज्य स्थापण्यास कंबर कसूया. स्वकर्तव्य करीत असता मध्येच आपणास प्रेमळ पित्याकडून परत जाण्याची आज्ञा झाली तर ऋषी दयानंदाप्रमाणे आम्ही येतो, पण पुन्हा परत याच आर्यभूमीत व याच आर्यकुलात जन्म दे, असा सात्विक दृढ
हट्ट आपल्या परमपित्याजवळ धरू. अशा प्रकारे आपल्या चक्षुसमोर आपले ध्येय साध्य न झाले तर वारंवार जन्म घेऊन आपण ते त्याच्या कृपेने साध्य करूच करू असा दृढ विश्वास बाळगूया. वाचक हो, पुढील सबकात ऋषींचे पश्चात त्यांच्या सेवकांकडून जी अल्पशी देशाची समाजाची सेवा झाली आहे ती निवेदन करण्यात येणार आहे. तरी ती आपण वाचण्यास तयार असावे. क्रमशः